पिंपळगावमधील मोदींच्या सभेमध्ये घोषणा देणारा तरुण आता शरद पवारांच्या भेटीला गेलेला आहे। किरण सानप असं घोषणा देणाऱ्या तरुणाचं नाव आहे। किरण सानप शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याच्या सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकारी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, काय अधिक माहिती आहे? तर पिंपळगावमधील मोदींच्या सभेत भारती पवार यांच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला नाशिकमध्ये सभा ज्यावेळेला सुरू होती त्या सभेमध्ये किरण सानप याने या ठिकाणी कांद्याचा प्रश्न मोदींनी उपस्थित करावा अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर किरण सानप याला पोलिसांनी देखील ताब्यात घेतलं होतं। तोच किरण सानप जो आहे तो आता शरद पवार यांच्या भेटीला या ठिकाणी नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये दाखल झालेला आहे। खरं तर काल ज्यावेळेला या संदर्भातला प्रश्न विचारला गेला त्यावेळेला शरद पवार यांनी देखील स्पष्ट केलं होतं की अशा पद्धतीनं जर कांद्याचा प्रश्न उपस्थित करणारा आमचा कार्यकर्ता असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे एकूणच पवारांच्या या वक्तव्यानंतर आता किरण सानप हे पवारांची भेट घेत आहेत। किरण सानप या ठिकाणी दाखल झालेले आहेत, नेमकं काय कारण आहे? त्यांची साहेबांची भेट झाली आहे का? खरं तर परवाची जी मोदींची सभा झाली त्या सभेमध्ये किरण सानपला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याला पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आलं, परंतु त्याला सोडल्यानंतर जेव्हा साहेबांनी काल स्टेटमेंट दिलं की किरण सानप जर माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे, त्यामुळे किरण सानपला एक सहानुभूती वाटली। तो साहेबांची भेट घ्यायला त्या ठिकाणी आला की एवढ्या मोठ्या मोदींच्या हजारोंच्या सभेमध्ये त्यांनी एकट्याने जाऊन कांद्याचा प्रश्न उपस्थित केला की कांद्यावर बोला। जे मोदी 16-17 मिनिटं कुठल्याही विषयावर न बोलता कांद्याच्या किंवा शेतकऱ्यांच्या न बोलल्यामुळे त्यांनी विनंती केली। आता भेट झाली का साहेबांची? आता साहेबांची त्याची भेट झाली, त्यांनी साहेबांचे आशीर्वाद घेतले। साहेबांनी त्याच्या पाठीवरती हात टाकला आणि सांगितलं की चांगल्या शेतकऱ्यांसाठी लढा द्या। आपण बघतोय की या ठिकाणी किरण सानप आणि शरद पवार हे थोड्या वेळातच या ठिकाणी खाली येतील आणि त्यानंतर शरद पवार मुंबईकडे रवाना होणार आहेत। मात्र एकूणच या सगळ्या घटनेनंतर आता पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद चंदन या सविस्तर माहितीबद्दल।